नमस्कार भावांनो, युवा हिंद केसरी नाशिक मैदानातून एक मूड ऑफ होणारीच बातमी आलेली आहे. कारण की आपला सर्वांचा लाडका देव बकासूर सेमीला पळणार नाही. खरं तर खूप वाट बघत ते खूप सकाळपासून सारखे मेसेज करत होते, बकासूर मैदानात का नाहीत, मैदानात का नाहीत. वाट खूप बघितली. शेवटी आपल्याला गट क्रमांक 36मध्ये बकासूर आणि सर्जा दादा सरकार यांची ही जोडी पळताना दिसली. त्यामुळे सर्वांना सुखद धक्का भेटला, चांगला स्पीड लागला, गटपास झाला, गाडी सेमीसाठी पात्र झाली. त्यामुळे सर्व बकासूर प्रेमी खूप खुश होते. पण आत्ता अशी बातमी आली की बकासूर सेमीला पळणार नाही. नक्की झालं काय? काहीतरी वैयक्तिकरित्या तिकडे मुळशी म्हणजे सुसगावला जिथे बकासूर असतो तिथे काहीतरी बिल्डरच्या बाबतीत जमिनीच्या बाबतीत काहीतरी वाद झालेत. प्लॉटिंगचा विषय आहे. कोणतरी बिल्डर आले जागा हडपण्यासाठी अशी माहिती मिळतोय. त्यामुळे सर्वजण मैदानात असल्यामुळे तिकडे कोणी नसल्यामुळे सर्वजण घरी जायचं ठरवलं. त्यामुळे आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. त्यामुळे हे मूड ऑफ होणारी बातमी आहे. खूप जण नाराज झालेत. या बैलगाडा क्षेत्रातील सर्व नाशिक प्रेमी एवढ्या मोठ्या प्रमाणात होते. जेव्हा खाली गाडी जात होती बकासूर आणि सरजाची, काय ती पब्लिक होती. म्हणजेच समजतोय किती प्रेम आहे आणि किती वाट बघत होते बकासूरची. पण वाट बघितली, त्यांना बकासूर बघायला मिळालं हे त्यांचं भाग्य आहे. पण सेमीला त्यांना पळताना बघण्याची इच्छा त्यांची अपुरी राहिली. बकासूर आज घरी निघालं हे ऐकून खूप वाईट वाटलं भावांनो. मलाही वाईट वाटलं, कारण की बकासूर मुलंच आपण मैदान सर्वजण बघत असतो. पण ही बातमी ऐकल्यानंतर म्हणजे बोलतात डोकं हँग झाले, तसंच झाले सगळ्यांचं. पण असं त्यांचं काय वैयक्तिक आहेत विषय, ते मिटवतील. तिथे गरज आहे सर्वांची. सर्वजण नाशिकला असल्यामुळे ते काय होईल ते चांगलंच होईल. बकासूरचा आशीर्वाद असेल. धन्यवाद.